लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण आहे नंबर 1 वर, कोण आहे नंबर 9 वर, कोण घरातून बाहेर जाऊ शकतो याबद्दल आपण बोलूया. नंबर 9 वर आहे ओमकार. नंबर 9 वर आहे ओमकार. ओमकारची गेम बिलकुल नव्हती, पण तो कालपासून थोडा तसं विशाल बरोबर बसले. विशालने थोडंसं सांगितलं मी तर तो कॅप्टनसाठी जसा म्हणजे कॅप्टन उमेदवारीसाठी जसा तो विशालच्या नावावर अडून बसला होता, तर आता जरा गेम कळायला लागला त्याला. ठीक आहे, खेळतोय, खेळू द्या पोराला. ठीक आहे. नंबर 8 वर आहे आयुषची शक्यता मला वाटते घरातनं बाहेर जायची. तसं तर तो बिग बॉसचा फेवरेट आहे, नो डाऊट, पण तो आजारी आहे आणि आजारी असल्यावर ते घराबाहेर पाठवतात. आणि आयुषची शक्यता वाटते घराबाहेर जायची. नंतर नंबर 7 वर आहे दीपाली सय्यद नंबर 7 वर आहे. नाही मिळत इतका वोट्स आणि सपोर्ट. आणि काल दीपालीचं आणि रुचिताचं जबरदस्त भांडण झालं आणि दीपालीला आता फुटेज मिळणार भाऊंच्या धक्क्यावर, जसं तिने ते स्टेटमेंट दिलं त्याच्यामुळे विचारलं तर जाईलच. नंतर नंबर 6 वर आहे प्रभू शेळके नंबर 6 वर आहे. आणि नंबर 5 वर आहे अनुश्री माने. अनुश्रीचं आणि रुचिताचं जबरदस्त भांडण झालं आहे आणि मला वाटतं आता टोळी जी ना तुटायच्या मार्गावर आहे. आणि अनुश्री जर राकेशकडून आली तर अनुश्री वर्सेस रुचिता दोन्ही बाजूंनी भारी होईल, जबरदस्त होईल. तर अनुश्री इकडून येते तर म्हणजे राकेशच्या टीममध्ये येते तर ते भारी होईल, अनुश्री वर्सेस रुचिता बघण्यात. नंतर नंबर 4 वर आहे राकेशने जे म्हणजे ते आरोप लावले रुचितावर. आता बघूया भाऊच्या धक्क्यावर काय होतं. तो इतका कॉन्फिडंटली बोलतो पण आहे की भाऊच्या धक्क्यावर बघू. तर असं काही फुटेज आहे का जे आपल्याला एपिसोडमध्ये दिसलं नाही, अचानक भाऊच्या धक्क्यांवर म्हणजे धक्क्यावर ते अचानक प्रकट होईल आणि दाखवलं जाईल फुटेज, आणि ज्यामध्ये रुचिताचा काहीतरी चूक दाखवलं ते पण एक आहे बाई. कारण आहे ना, आपल्याला एपिसोड एडिट करून दाखवला जातो, ते लाईव्ह नाही राहत. आपण जे बघतोय आहे की नाही, एडिट केलेलं असतं ते, त्याच्यामुळे बघूया. पण आता आपल्याला जो एपिसोड दिसला आहे परवाचा, त्यामध्ये आपल्याला दिसलं आहे का रुचिताची काहीही चूक नाही. आता भाऊच्या धक्क्यावर बघूच या की काय होतं काय नाही. कारण राकेश जो आहे ना शोचा फेवरेट आहे, हे पण आपल्याला शक्यता नाकारता येत नाही, तो फेवरेट आहे शोचा. तर बघूया. राकेश नंबर 4 वर. तर नंबर 3 वर आहे सचिन कुमावतला खानदेशकडून जबरदस्त सपोर्ट मिळतोय. 3.5 जिल्ह्याचा सपोर्ट जो आहे त्याला मिळताना दिसतोय. नंतर नंबर 2 वर आहे दिव्या जेव्हा पण या असली ना वोटिंग ट्रेंडला नंबर 2 वर असते आणि जबरदस्त वोट्स आणि सपोर्ट दिव्याला मिळतो, हे आपण बघितलंय. नंतर नंबर 1 वर राकेशने नंबर 1 वर रोशन भजनकर पण नेहमी जेव्हा पण नॉमिनेशनमध्ये येतो रोशन नंबर 1 वरच राहतो. याबद्दल तुमचं काय म्हणणं या वोटिंग ट्रेंडबद्दल? कोण जाईल घराच्या बाहेर? तर आयुषची शक्यता वाटते कारण तो आजारी आहे. आणि सचिन कुमावत जे बिलकुल कंटेंट देत नाही घरात, फक्त वोटिंग ट्रेंडमध्ये आहे, लोकांचा सपोर्ट आहे त्यांना. पण मला असं वाटतं की आयुष जायची शक्यता जास्त आहे. आयुष किंवा सचिन. ओमकार पण जाऊ शकतो, काहीच सांगू शकत नाही. तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि राकेश चुक्की बरोबर किंवा मग रुचिता, मला ना जितकं मी फुटेज पाहिलं मला रुचिता बरोबर दिसतीये. आता भाऊच्या धक्क्यावर अजून काही वेगळं फुटेज दिसलं तर सांगता येत नाही, पण ती शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. पण जितकं आपल्याला दिसलंय त्यामध्ये रुचिता एकदम बरोबर आहे, तिची काहीही चूक नाही. तर तुम्हाला घराबाहेर कोणाला बघायला आवडेल, आयुष, ओमकार की सचिन कुमावत? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रात्रीचा रिव्ह्यू बघायला बिलकुल विसरू नका.